आणि आमच्या श्रीदेव कुणकेश्वरचे दर्शन घेण्याचा योग येतो आणि आशीर्वाद घेण्याची संधी आम्हाला मिळते. या भागाचा लोकप्रतिनिधी मी गेल्या 10 वर्षापासून करतो. ही माझी तिसरी टर्म आहे आणि दरवर्षी ह्या पूर्ण यात्रेच्या फक्त दर्शनापुरतं नाही, पण एकंदरीत तयारीपासून या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे सोयीसुविधा पर्यंत बघण्याचे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही श्रीदेव कुणकेश्वर ट्रस्ट असो, इकडचे सरपंच महोदय असो, इकडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असो आणि आमदार म्हणून मी आणि सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून आम्ही सातत्याने एक दुसऱ्याच्या संपर्कात राहू ही यात्रा यशस्वी कशी होऊ शकते. कारण का या यात्रेला या आमच्या देवस्थानाला फार वेगळं महत्त्व आहे. कोकणाची काशी म्हणून या आमच्या देवस्थानाची ओळख फक्त राज्यभर नाही देशभरामध्ये आहे आणि म्हणून देशाच्या कानकोपऱ्यातून येणारा इथे जो महादेवांचे जे भक्त आहेत त्यांना योग्य सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहू ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संवाद साधत असतो. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी असो, कलेक्टर मॅडम असो किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत, आम्ही ह्याच्या अगोदर 2 ते 3 वेळा या यात्रेच्या नियोजनासाठी भेटलो. प्रत्येकाने आपल्या ह्या यात्रेला यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आपल्या खात्याच्या माध्यमातून काय योगदान देऊ शकतो, यात्रा अतिशय सोपी कशी करू शकतो या दृष्टिकोनातून प्रत्येकजण योगदान देत आलेला आहे, मेहनत करत आहेत. आज प्रत्येकजण आपल्या आपल्या कामालाही लागलेला आहे. ह्या वर्षी ही यात्रा प्लास्टिक मुक्त करावी यासाठी आमच्या जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी आमच्या जिल्हा परिषद सिओनच्या माध्यमातून कामाला लागलेले आहेत आणि म्हणून ही यात्रा जी आमची श्रीदेव कुणकेश्वरची आहे त्याचे धार्मिक आणि एकंदरीत पूर्ण इतिहासाला याचे फार वेगळं महत्त्व असल्यामुळे या यात्रेला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज होतो आणि जे काय वातावरण एकंदरीत दिसत आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जे काय प्रयत्न आहेत ते यशस्वी होत असताना